जीप फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा. जीप फाईलला पासवर्ड आहे. व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ नक्की आवडला तरच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही थंबनेलवरती बघितला असाल, एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपला बॅनर झालेला आहे. तुम्ही इथं सुद्धा बघू शकता. एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट केलेला आहे. एकदम प्रोफेशनल आणि एकदम खतरनाक पद्धतीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट केलेला आहे. लेट झालेला आहे पण थेट झालेला आहे मित्रांनो. एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला बॅनर झालेला आहे मित्रांनो. जर मागे गाड्याचा वगैरे आवाज येत असेल तर मित्रांनो सॉरी, कारण आपण शॉपवरती आहे त्याच्यामुळे जरा गाड्याचा वगैरे आवाज येत आहे. आणि आज आपलं माईकसुद्धा नाही, त्यासाठी थोडं बहुत ॲडजस्ट करा मित्रांनो. आजच्या दिवस आणि पुढे आपल्या चॅनलवरती एकदम हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओ येत जातील. तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर तिथे जाऊन नक्की फॉलो करू शकता, कारण तिथं मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्याअगोदर तुम्हाला इथे नोटिफिकेशन भेटून जाते की मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. आणि कशा पद्धतीमध्ये काही जर तुम्हाला मदत हवी असेल तर ग्राफिक डिझायनरबद्दल इथे सर्व काही तुम्ही मला येऊन विचारू शकता. इथे प्रत्येकाला मी रिप्लाय देत असतो. तर चला तर मित्रांनो, डायरेक्ट आपण आता आपल्या पिक्सेल ॲपकडे जाऊया. तर पिक्सेल ॲपकडे जाण्या अगोदर मित्रांनो आपण आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊया. आणि फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपण इथे तुम्हाला फोल्डर दिसून येईल, भीम जयंती बॅनर बाय स्वप्नील क्रिएशन अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर आहे मित्रांनो. त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक PLP फाईलचं एक ऑप्शन भेटणार आहे आणि एक PNG मटेरियलचं. मित्रांनो जरा मी फास्ट बोलत आहे कारण वेळ खूपच कमी आहे मित्रांनो, कारण उद्याच भीम जयंती आहे त्याच्यामुळे आपल्याला आजच व्हिडिओ टाकायचा आहे. तर लेट झाला आहे त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी, बट काय हरकत नाही मित्रांनो. एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये बॅनर केलेला आहे. तर तुम्ही आज बॅनर बनवा मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये. उद्या तुम्ही बॅनर ठेवू शकता स्टेटसवरती आणि तुमचे कस्टमर वगैरे असतील तर त्यांना देखील तुम्ही हा बॅनर प्रोव्हाइड करू शकता. तर एक फोल्डरमध्ये मी PNG दिलेला आहे मित्रांनो, एक फोल्डरमध्ये PLP फाईल दिलेली आहे मित्रांनो. तर बाकी काही विषय नाही मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या पिक्सेल ॲपकडे जाऊया. तर आपण पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे. कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला मटेरियल घेऊन तुमच्या थोडं बहुत काही चेंजेस करून जर बॅनर बनवायचा असेल तर तुम्ही इथं मटेरियल ॲड करून सुद्धा तुम्ही इथे तुमचं एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये बॅनर क्रिएट करू शकता. जर तुम्हाला PLP फाईल हवी असेल तर मी PLP फाईलसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो. तर आपण डायरेक्ट आपल्या PLP फाईलकडे जाऊया. सिम्पली तुम्हाला इथं माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं .plt ऑप्शन आहे. त्या .plt क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे कुठं आपली जीप फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सिम्पली तुम्ही इथे तुम्हाला फोल्डर दिसून येईल मित्रांनो आपलं. तर इथं गेल्यानंतर तुम्हाला 2 फोल्डर दिसणार आहेत. एक म्हणजे PNG मटेरियलचा असणार आहे आणि दुसरं म्हणजे PLP फाईलचं. सिम्पली तुम्हाला PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. PLP फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं आपले पिक्सेल ॲपचे PLP फाईल प्रोव्हाइड केलेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲडवरती क्लिक करून सोडायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अमोल भाऊंचे खरंच खूप खूप आभार, कारण आपला बॅनर क्रिएट झाला नव्हता. त्यांनी म्हटलं की दादा तुम्ही आपल्या चॅनलवरती बॅनर टाकला नाही. त्यांना आपल्या चॅनलवरचा बॅनर करायचा होता, त्यासाठी त्यांनी आपल्या बॅनरची वाट बघत होती. त्यासाठी त्यांना खरंच मनापासून माफी मागतो, कारण मी व्हिडिओ टाकला, बॅनर टाकायचं माझ्या लक्षातच नाही. कारण मला वाटलं की व्हिडिओ टाकल्यानंतर बॅनरची काय गरज नाही, त्यासाठी मी व्हिडिओज टाकला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता भीम जयंतीवरती एकदम हाय क्वालिटीमध्ये काइन मास्टरवरती आपण व्हिडिओ केला आहे. तर त्यांना व्हिडिओ बनवायचा नव्हता, त्यांना बॅनर पाहिजे होते, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी खास मित्रांनो व्हिडिओ केला आहे. एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपण त्यांची फोटो वगैरे घेतली आहे आणि एकदम हाय क्वालिटीचे फॉन्ट वगैरे यूज केलेले आहे. एकदम कमी वेळात पण एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण बॅनर क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला बॅनर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. बॅनर कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सिम्पली तुम्हाला इथे लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. लेयर्सवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं तुमची फोटो अनलॉक करायचे आहे आणि तुमचं नाव देखील इथून तुम्ही अनलॉक करू शकता. तर अशा पद्धतीमध्ये तुमचं नाव आणि फोटो अनलॉक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं फोटो चेंज करायचे आहे मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत इथं तुम्हाला जायचं आहे. परत रिसिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. रिसिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्ही इथं बघू शकता जर तुम्हाला मित्रांनो फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल HD क्वालिटीमध्ये तर तुम्ही मी सेपरेट त्यासाठी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये एकदम हाय क्वालिटीमध्ये फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे. तर तुम्ही ते जाऊन व्हिडिओ नक्की बघू शकता. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये तुमची फोटो सेट करायचे आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला फोटोला लॉक करायचा आहे आणि जे काही आपली फॉन्ट असणार आहे त्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. आणि आपली फॉन्ट श्रीलिपी आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कन्वर्ट करायची गरज लागणार आहे. सिम्पली तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं युनिकोड श्रीदेवीवरती क्लिक करायचं आहे. युनिकोड श्रीदेवीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे काही नाव असेल मित्रांनो ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. सिम्पली अशा पद्धतीमध्ये नाव टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे युनिकोड श्रीदेवीवरती क्लिक करायचं आहे
आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं इथं नाव कन्वर्ट झालेलं आहे. सिम्पली तुम्हाला इथं कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक केल्यानंतर याला क्लोज करून टाकायचं आहे मित्रांनो. आणि क्लोज सिम्पली तुम्हाला याच्यावरती डबल टॅप करायचं आहे आणि जे काही नाव असेल मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये कट करून घेतल्यानंतर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं आपलं नाव सेट झालेलं आहे. सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये तुमचं नाव इथं सेट करून घ्यायचं आहे. कारण तुमचं नाव छोटं असू शकतं किंवा मोठं असू शकतं. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही इथं तुमचं नाव जे काही असेल ते तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो त्याला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करून घेतल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज इमेजवरती जायचं आहे. कस्टमवरती जायचं आहे आणि अल्टर करायचं आहे मित्रांनो. अल्टर केल्यानंतर एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं इमेज सेव्ह होणार आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये आपला बॅनर इथे सेव्ह होणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला आजचा बॅनर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.